बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे। कागल विधानसभा मतदारसंघ असेल, नगरपालिका असेल, मुरगुड नगरपालिका असेल, यासाठी या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला मुश्रीफ साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे। आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय। मुरगुडमध्ये रणजितदादा असतील, आपले उमेदवार राजकांत जमादार असतील, भैया माने असतील, या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे। आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये एक चांगला कारभार आपण कसं करू शकू। आज व्यासपीठावर आपण बघितलं तर ह्या दोन्ही नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं आहेतच। मी जे कागल बद्दल इथं विचार केला तर ह्या दोन गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत। तो जो अनुभव आहे, जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली, एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध घालायला लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो, तर मला असं वाटतं की याचा चांगला उपयोग होईल। आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही, सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे। कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागलच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांनी हट्ट धरला, मीही हट्ट धरला, पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।